जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी खबर म्हणजे मित्रांनो, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा हादरा। गेल्या आठवडाभरातील एकनाथ शिंदे यांची मुंबईसह दिल्लीची तिसरी वारी। राज्याच्या राजकारणात काय घडतंय, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून येतोय सर्वात मोठा चर्चेचा विषय। आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे देखील दिल्लीत। शिंदे गटाची झोप उडवणारी ही या घडीची मोठी अपडेट। दिल्लीच्या राजकीय पटलावरती घडतायत मोठ्या घडामोडी। अवघ्या गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे हे 3 वेळा मुंबईसह दिल्लीच्या दौऱ्यावरती, आणि हा दौरा मित्रांनो एका मोठ्या नेत्यासह नाही तर अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठीसह गाजला। आणि आपणास माहित आहे हा दौरा का होतोय। खासदारांच्या आमदारांच्या भेटी होणं हे निमित्त, नेत्यांच्या भेटी घेणं, बैठका घेणे निमित्त, मात्र सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे शिवसेनेच्या बाबतीतला येणारा महत्त्वाचा निकाल। या संदर्भातील ही महत्त्वाची घडामोड मित्रांनो, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कोणकोणत्या चर्चा आता सुरू झाल्यात याचा आपण अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये उल्लेख करून सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य आता सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहे, आणि सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये असलेलं हे राजकीय भवितव्य तराजूच्या तोलामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाताना दिसू लागले। याच कारणास्तव आता एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या वाऱ्या जास्तीच्या जास्त आता घडू लागल्यात। कालच संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वकिलांची दिल्लीमध्ये भेट घेतली। कपिल सिब्बल असतील यांच्यासह संपूर्ण ठाकरेंची टीम असेल यांची भेट घेऊन काल संजय राऊत यांचा चेहरा बघितला असेल। जणू काही शिवसेना पक्ष सुप्रीम कोर्टात जिंकलाय अशा आवेशात संजय राऊतांनी काल पोज दिली होती, आणि हीच पोज सध्या शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारी ठरते। मित्रांनो, निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली होती। राहुल नार्वेकर यांच्या विरोधातली सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली होती। याच निर्णयास्तव सध्या उद्धव ठाकरेंच्या निकालाची सुप्रीम कोर्टामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आता आस लागलेली आहे। आणि तशाच प्रकारे अतिशय मोठ्या घडामोडी आता घडू लागल्या आहेत। निवडणूक आयोगाला फक्त एकच अधिकार आहे, तो म्हणजे एखाद्या पक्षाला चिन्ह देणं, एखाद्या पक्षाचं नाव काढून दुसऱ्या पक्षाला देणं हा केंद्रीय निवडणूक आयोगाला घटना समितीच्या घटनेच्या अंतर्गत येणारा विषय नाही, असं घटना तज्ञांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे। आणि हे मत देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या या निकालाच्या संदर्भातील खूप महत्त्वाचं आहे। निवडणूक आयोगाने हा निकाल देऊन खूप मोठी चूक केली आहे। एकनाथ शिंदेंना शिवसेना देऊन खूप मोठी चूक केली असल्याचं सध्या जाणकारांचं मत आहे, घटना तज्ञांचं मत आहे। याच वेळी पुढची चूक शिंदे गटाच्या बाबतीतली घडलेली ती आहे म्हणजे राहुल नार्वेकर यांच्या बाबतीतली चूक। वारंवार असं सांगावं असं वाटतंय की राहुल नार्वेकर यांच्याकडे जेव्हा ते प्रकरण आलं तेव्हा ते माझ्या अखत्यारीत नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी ह्याचा न्याय निवाडा करायचा, याच्यावरती तुम्हाला फक्त तुमचं मत व्यक्त करायला हवं होतं, परंतु यामध्ये राहुल नार्वेकर यांनी त्याचा निकालच लावून टाकला। आणि राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट त्यांनी सगळेच आमदार अपात्र न करता एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये आणि अजित पवारांच्या बाबतीमध्ये दोन्ही निकाल सत्तेच्या बाजूने लावले, आणि तशी ती सत्तेच्या बाजूनच लागणार होते। मात्र इथे राहुल नार्वेकर स्वतः अडकल्याचं दिसतंय। त्या संबंधित घटनेचा निकाल लावणं, त्या आमदारांना अपात्र करणं हे तुमचं काम नाही, हे न्याय व्यवस्थेचं काम आहे, असं घटना तज्ञांचं आता मत येऊ लागलंय। कुठेतरी त्यावेळी राहुल नार्वेकर यांच्या घाई गडबडीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला विजय दिला गेला। परंतु मित्रांनो, आता मात्र राजकीय जाणकार आणि पत्रकारांच्या मते सुप्रीम कोर्टामध्ये बाजी पलटत आहे, आणि ही बाजी उद्धव ठाकरेंच्या बाजूने पलटते। यामुळे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश काय निकाल देतात याकडे सर्वांचंच लक्ष असलं तर
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश याच्यावरती खूप मोठं भाष्य करतील आणि तेव्हा हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजून लागेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक कधी नव्हे एवढा राजकीय भूकंप होईल। ही महत्त्वाची अपडेट घटना तज्ञांकडून आपल्यापर्यंत पोहोचते। मित्रांनो, यावरती आपलं भाष्य व्यक्त करा।